सो हे गाइस वेलकम बॅक टू एनी ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आपण काढतोय उज्जैन महाकालेश्वर मंदिरापासून, जिथं आपली समोर तिथं रूम आहे आणि आपण मंदिराच्या बरोबर समोर राहिलेलो आहे. तर आता आपण जेव्हा बाहेर पडता दादा गेलाय ऑलरेडी पुढे, तर आपण चाललोय हळूहळू पुढे. जर तुम्ही इकडे या साईडला चालत आला तर तुम्हाला इथे दिसन रूट्स मंदिराचे. सध्या आता आपण पुढे चाललोय, जाऊ आता पुढे. तर आता आपण अवंतिका द्वारला चालले दर्शन करायला. या साईडला आहे ही लाईन दिसते, इकडे चालल्यात. आपला दादा भेटला आपल्याला, तिथे थांबलो. आता आपल्या या साईड जायचे, तर जाऊ आता आपण. तर तुम्ही जर असं या रूटनी गेला तर इथे तुम्हाला खूप सारे काही मूर्ती दिसन. सध्या आपण सरळ चाललोय. जर तुम्ही तिकडून आला इथून आला असेल तर तुम्हाला ह्या लाईनमध्ये थांबायच लागतं, कारण ही दर्शनाची लाईन आहे लास्ट तिकडंपर्यंत. आम्ही सध्या थांबलेली लाईनसाठी. आम्ही किती वेळ जातोय तर तुम्हाला डायरेक्ट तिकीट भेटलंच भेटतं. तर आता आपलं तिकीट भेटलेली आहे. दादांनी मेहनत केली थांबायची या लाईनीसाठी. दादा किती मेहनत केली? हां, 12 वाजता थांबायचं आणि 8 वाजता आपल्याला फॉर्म मिळतो. एवढा तास फक्त लाईनीमध्ये थांबायला लागतं. 9-10 तास आपल्याला करायला लागतं. यो आहे मंदिर, ही आहे मंदिर. हां, त्या साईडला आहे नक्की. तर सध्या आपण आता रूमवर चाललोय. आता जाऊ, गर्दी खूप आहे आता. आणि इथून लाईन तिथे लाईन चालू आहे. आता आपण रूमवर जाऊ. चला. तर तुम्हाला असे मध्ये मध्ये शॉप्स भेटन फुल हारसाठी आणि जरा सामान घेण्यासाठी, जी तुम्हाला आवडतात ती. महाकालचा टी शर्ट पण असतो इथं, आणि लाईटली आपले फुलं. तुम्हाला ते आवडून ते घेता येतं. तर आता सध्या आता आपण रूमवर चाललोय. दादाला फ्रेश व्हायचे आणि परत नाश्ता पण करायचा. आणि माझ्याच पुढं आहे भारत माता मंदिर. इथं आपण आले की जाईन, आता नाही. आणि सध्या इथं हे प्रोग्राम आहे, तिथं जाऊन तुम्हाला तिथं दाखवतो. माझ्या साईडला बघता राईट साईडला जी आहे मूर्ती बनवलेली आहे सगळ्यांची, तर ते रात्रीचं एकदम खूप मस्त दिसतं. तर मी आता रात्री तीन सरळ इथं. तसं आता आपण रूमवर जाऊ. बघा रस्ता कसा एकदम मस्त क्लीन आहे. इकडं महादेवाची मूर्ती पण आहे मोठी. तर आता वाजले 5:30 आणि दादा आणि मी चालले मंदिराकडे. जो आहे हा वाला रोड, तर सरळ सरळ जाऊ, सगळं तुम्हाला दाखवून देऊ. आता जेवायचे आता डायरेक्ट. तर दादाची झोप नव्हती झाली, त्यासाठी जरा रूमवर रेस्ट केला. आणि थोडं ऊन पण होतं ना, त्यासाठी बसलो होतो आम्ही घरीच, म्हणजे रूमवर होतो सध्या. आणि आता संक्रांत आलेली आहे, तर पतंग महोत्सव पण एकदम मस्त चालू इकडं. पतंग बघा मस्तपैकी उडतात. आणि आता खूप सारे लाइटिंग चालू होणार आहे, ते पण त्याची पण मजा येईल आता बघायला. चला जाऊ आता सरळ सरळ जाऊया. तर तुमच्या समोर आहे एक रिवर. तिथं पुढे बघा, पुढे बघू शकता, तिथं लाईट मस्तपैकी आहे चालू, ऑरेंज व्हाईट ग्रीन. आणि इकडं सारे स्टॅच्यूज आहे. आणि इकडं आता आपण चाललो ह्या साईडला, कारण आता मंदिरामध्ये आरती चालू होणार आहे, त्यासाठी आपण चाललो ह्या साईडला. चला जाऊ आता आपण. आणि हा आहे नाईट व्ह्यू लाइटिंगचा. दुपारी नव्हत्या इथं, आणि आता खूप साऱ्या लाइटिंग लावली आहेत. आणि तुमच्या समोर येणाऱ्या आता महादेवची प्रतिमा.
आणि मध्ये मध्ये खूप सारे फुल्स लावलेले आहेत. दिसली मूर्ती तुम्हाला? तर आता आपण सध्या चाललंय आरतीसाठी. ते पण कुठे? रामघाटावर नदीची आरती बनवून रामघाटावर. तुम्ही पण आता नदीचा आनंद घ्या. फर्स्ट टाइम तर आहेच आपल्या ब्लॉगमध्ये पण, आणि आम्ही पण बघायला फर्स्ट टाइम. तर हा इथं आपण सरळ चाललोय असं या साईडला. गर्दी आहे, जायची आहे. अजून काय? बाकी काय नाही. तुम्ही मंदिरापासून स्ट्रेट आला ना, सरळ इकडं विक्रमतीला बनवलेलं आहे. सरळ त्या चौकात जे भाग दिसतोय का, त्या चौकातून आपल्याला राईट घ्यायचं आहे आणि सरळ रामघाटाकडे जातो रस्ता. त्या एक्सपिरियन्स खूप चांगला असणार आहे, कारण की आरती ही खूप चांगली असते म्हणतात सगळेच. आणि असतीच हरिद्वारला पण आपण बघतो गंगा आरती, सेम टू सेम तशीच आहे. तर आता जाऊ आपण आरती घ्यायला. आरतीला गेले की आपण आरती जाऊ आता. रामघाट आहे. तर आता आपण चाललोय आरतीला. आरती पण कुठली? रामघाटावरची आरती. तर इथे खूप सारी गर्दी आहे. तर तुम्हाला दाखवतो आता मी आरती कशी घेते तिथली. तर आता आपण बघूया. तर आताच आमचा ब्लॉग आरती बघितली, कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. कसं वाटलं सांगा तुम्ही. बघितलं असं आता कसली भारी आरती झाली. तर आता आपण जरा दिवा सोडते पाण्यामध्ये, चांगलं असते. तर आता आपण दिवा इथून घेतोय आणि ते कुठे पाणी आहे. तर आता खूप रात्र झाली. तर आता घेऊ आपण दिवा आणि पाण्यामध्ये सोडू. चला. तर आता आपण नदीमध्ये दिवा सोडणार आहे. दीदी चालू करू का? दिवा सोडते. 1 3 2 3. पहिली पूजा करायला लागते असती, मग दिवा सोडतात पाण्यामध्ये. हा दिवा सोडलेला आहे, तर हळूहळू पाण्यामध्ये जातो. कसं सांगा तुम्हाला, कसं वाटतं इथं रात्रीचा? तर आता आपला दिवा सोडून झालेला आहे पाण्यामध्ये. जरा थांबले तर आम्ही जरा नॅचरल हवा घेतोय थोडी. आणि आपलं जरा हे पण काय आपलं बघतोय कसं आहे. चला. तर आता आपली आरती झालेली आहे, तुम्ही बघितलं असेल. आणि आता आपण कुठलं मंदिर आहे दादा? आपण मेन मार्केटकडे चाललो आहे, महाकालेश्वर मंदिरापाशी.
आणि आपली रूम पण तिथं जवळपास आहे. तर मग आता मार्केट एक्सप्लोर करतो. चला. तर हे आहे मार्केट. मला जे पाहिजे ते तुम्ही इथून घेऊ शकता. बाकी आता आम्ही पुढं चाललंय. आता शॉपिंग करायची थोडीफार आपल्याला, त्यासाठी थोडं पुढं चाललंय आपण. आपण आहे हर सिद्धी माता मंदिराच्या समोर. आणि तुम्ही बघू शकता आत की आतमध्ये सगळे वरती दिवे लावले, दोन्ही सजवलेले आहेत दिव्यांनी. आणि खूप गर्दी पण आहे इथं. आता आपण चाललोय सध्या मंदिराकडे. आपण कॉरिडोरला चाललोय. ते तुम्हाला मंदिर दिसत असेल, बघू शकतो. ते कॉरिडोर आहे. इथून नीट नाही दिसत, पण पुढून गेले की एकदम मस्त दिसते. महाकाल लोक काय पुन्हा एकदा काय म्हणतात आता? कॉरिडोर पण म्हणतात आणि महाकाल लोक पण म्हणतात. महाकाल लोक म्हणतात. थोडंसं बघणार आहे कसं काय आहे. अजून तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ तुम्ही मध्ये गर्दीच बघा राहा. बाकी काय नाही इथं गर्दीशिवाय. चला आता जाऊ आपण मंदिराकडे. तर हे वाला आहे मुख्य दार महाकालचं. तर आता आपण इकडे चालले जरा. तर आता आपण चालले जरा इकडे पाणीकड. मस्त आहे त्या साईडला एक. तर कसं आहे सांगा, येतं कसं वाटतं तुम्हाला? असं आहे महाकाल लोक. तर कसं वाटतं तुम्ही सांगा. सगळीकडे लाइटिंग आहे. आणि दादा मी इथं थांबलेलो आहे. जरा वारा घेते हळूहळू. आणि मागं बघू शकता ते आहे उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर. तिथं आपण उद्या सकाळी जाईन. सध्या आता आपण इथं थांबलेलो आहे महाकाल कॉरिडोरमध्ये. आणि ही जे तुम्ही मागं बघताय महाकालेश्वर भक्त निवास हे संस्थाकडनंच आहे. तर रूम्स खूप चांगले आहेत. तर तुम्ही 2 महिन्या अगोदरच बुकिंग करत जावं इथे जर यायचं असेल तर. अजून आणि बाकी व्हिडिओ बघत राहतो. अजून आपल्याला खूप पुढं जायचं त्या साईडला. तर आता आपण पुढे जाऊया. तर तुमच्या समोर आहे आता उज्जैनचं महाकालेश्वर मंदिरचे कॉरिडोर. जे तुम्ही समोर बघताय ते अख्खं लाइटिंगनी सजावलं आहे. तुम्हाला दिसत असेल ते. तर ते तुम्हाला दिसत असेल ते आहे उज्जैनचं महाकालेश्वर कॉरिडोर. खूप सारी लाइटिंग लावलेली आहे. आणि इकडे बघू शकतो महाकालेश्वर भक्त निवास आहे. संस्थेकडनंच आहे हे निवास. आत्ता डेव्हलप झालं आहे. तर तुम्ही जर इथं राहायला येत असाल तर 2 महिन्या अगोदरच बुकिंग करत जावं ऑनलाईन तुमच्या वेबसाईटवर. ते पण एकदम नीट. आणि मी इथं थांबले जरा हवा घेतोय. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता महाकालेश्वर मंदिरचं द्वार. त्याच्या आता आपण पुढे जाऊ. हां तर कसं आहे सांगा तुम्ही. समोर आहे दशानंद राव आणि त्यांनी कैलास पर्वत डोक्यावर घेतलाय. कुलदैवत श्री जेजुरीचे खंडेराय यांची पण इथं प्रतिमा आहे. खाली राक्षसाला मारतात.
कॉरिडॉरमध्ये जितके काय महाकाल कॉरिडॉरमध्ये शंकराचे जितके अवतार आहेत सगळे दाखवलेले. आता मागं बघितलं मार्तंड, जिजूरायचे खंडेराया, तिथं महादेव, नंदीबाई बघा किती मोठी प्रतिमा इथं. साईडला परत भिंतीवरती सगळं कोरून हिस्ट्री दाखवलेली आहे. रात्री तिथं बघायला खूप मस्त वाटतं. इथे एक आपण मूर्ती बघू की आहे विष्णू. या प्रतिमेमध्ये भगवान विष्णू भगवान शंकरांना चंद्र देत आहे. हे वाईट बघू शकतो तुम्ही. झूम कर थोडस. तर आता तुमच्या समोर आहे महाकालचं कॉरिडॉर. कसं दिसेल सांगा तुम्ही. एक खूप मोठी मूर्ती मोबाईलमध्ये पण दिसत असेल तुम्हाला. सध्या आपण थोडं इकडे जाऊन येऊ. दादा इकडे तर थोडं आता आपण इकडे जाऊ. तर हे सप्त ऋषींचं आहे. 7 ऋषी बसल्यात. समोरच महादेवांची मूर्ती. तर आता तुमच्या पुढं आहे महादेवची प्रतिमा. हे तुम्हाला तुम्ही आता बघू शकता. त्या साईडला आता पाणी खाली दिलेलं आहे जरा. त्याच्यामध्ये फ्लावर्स पण आहे, ओरिजिनल नाही. सीन बाग असला मस्त येतोय. तर तुम्हाला सांगा कसं वाटलं काय आता महाकालेश्वर मंदिरचं कॉरिडॉर. नक्की सांगा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही सुद्धा व्हिजिट करा. उज्जैन. हा उज्जैन म्हणला. आणि आता आपण या रस्त्याला जाऊ. कॉरिडॉर बघत जाऊ.
तुम्ही आता बघू शकता पुढे 3 देवींचा मूर्त्या बनवलेली आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. ब्लॉग बघण्यासाठी धन्यवाद. आणि आजचा ब्लॉग मी इथं एंड करतोय बघण्यासाठी.